11वा प्रश्न बघा. 764, 881, 296 तर या गटाशी जुळणारं पद कोणतं आहे पाहूया. तर या ठिकाणी बघा आपण सर्व संख्यांची बेरीज करूया. 7 आणि 6 13, 13 आणि 4 17, 8 आणि 8 16 आणि 1 17. यांची पण आपण बेरीज केलेली आहे. 9 आणि 2 10, 11, 11 आणि 6 17. तर म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये संख्यांची बेरीज केली तर 17 येत आहे. तर आपण पर्यायामध्ये पण तसं पाहूया 17 येणारी बेरीज. 9 आणि 7 16, 16 आणि 3 19 येतात. ही नाही. 7 आणि 3 10 आणि 7 16. त्याच्यानंतर 9 आणि 5 14, 14 आणि 3 किती होतात 17 होतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या गटाशी जुळणारं पद आहे. 12वा प्रश्न काय म्हणते. 65, 126, 344 तर या गटाशी जुळणारं पद आपण शोधू. तर या ठिकाणी बघा 65 आहेत. 65च्या मागे आपण जर गेलो जर 64 तर 64 हे कुणाचा वर्ग आहे 4चा 64 हे 4चा घन आहे आणि या घनापेक्षा ही एक न मोठी आहे. त्याच्यानंतर 126 म्हणजे 125 ही मागची संख्या 125 कुणाचा घन आहे 5चा घन आहे. 5च्या घना हे 125 आणि 125 पेक्षा एक नाही मोठी आहे 126. आता 344च्या पाठीमागची संख्या काय आहे ते 343. 343 हे 7चा घन आहे आणि 343 पेक्षा एक ना ही 344 मोठी आहे. तर या ठिकाणी पहा 216 जर आपण घेतले तर 216 हे कुणाचा घन आहेत का 6चा घन आहे. 216 पेक्षा एक न मोठे 217 म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी उत्तर येतं. बाकीचे तसे होत नाहीत. जर आपण मागे गेलो तर 26 कुणाचा घन नाही 143 कुणाचा घन नाही आणि 119 पण कुणाचा घन नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर योग्य आहे. तर प्रश्न क्रमांक 13वा 3759, 3975, 5973 तर या संख्येच्या गटाशी जुळणारं खालील पद आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी इकडे लक्ष द्या सर्वांनी की आपण जर प्रत्येक संख्येमध्ये जर आपण बेरीज करत गेलो 7 आणि 3 किती होतात 10, 10 आणि 5 15, 15 आणि 9 किती होतात 15 आणि 9 24 म्हणजे या संख्यांची बेरीज किती आली 24 आली. त्याच्यानंतर 9 आणि 3 किती होतात 12, 12 आणि 7 किती होतात 19, 19 आणि 5 किती होतात म्हणजे प्रत्येक संख्यांची बेरीज करत गेलं तर आपण 24 येत आहे. 9 आणि 5 14, 14 आणि 7 किती 14 आणि 3 17, 17 आणि 7 किती होतात 24 होतात. म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये जर आपण बेरजेची क्रिया करत गेलो तर 24 त्याचं उत्तर येत आहे. तर मग पर्यायामध्ये सुद्धा आपण एक पर्याय असा घ्यायचा की त्याची बेरीज 24 आली पाहिजे. आपण पर्यायामध्ये आपल्याला आपली बेरीज किती आली पाहिजे 24 आली पाहिजे. 5 आणि 3 8, 9 8 17 आणि 1 18 व्हायला लागले हे नाही. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 7 17. आता 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 आणि 9 24 तर या पर्यायामध्ये या सर्व संख्यांची बेरीज 24 आलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या गटाशी जुळणारं पद आहे. प्रश्न 14वा बघा ते 1330, 3591, 1120 तर या गटाशी जुळणारं खालील पद कोणतं आहे पाहूया. याच्यात काय लपलेलं आहे दडलेलं आहे ते. आता या ठिकाणी जे संख्या दिलेल्या आहेत तर ह्या 7च्या पटीतल्या आहेत. तर 7च्या पटीत आहेत हे मला समजलं तुम्हाला पण समजलं पाहिजे. कारण का तर 7ची कसोटी आपण पाठ केलेली आहे. तर 7ची कसोटी काय आहे एकक स्थानाच्या अंकाला 7ने 2ने गुणणे आलेला गुणाकार या लाईनच्या संख्येतून वजा करणे आलेली संख्या 7च्या पटीत असेल तर त्या संख्येला 7 छान शाबास. सगळ्यांनी 7ची कसोटी पाठ केली. अभिनंदन सर्वांचं. की एकक स्थानच्या अंकाला 2ने गुणणे बे 00 आलेला गुणाकार या 133 मधून वजा करणे तर हे 133च येतात. त्याच्यानंतर एकक स्थानच्या अंकाला 2ने गुणणे आणि आलेला गुणाकार या 359 मधून काढून टाकल्यानंतर 2 तर किती येतात 357 येतात. आणि त्याच्यानंतर शून्याला जर आपण 2 न गुणलं तर 0, 112 मधून 0 गेले तरी 112 उरतात. तर बघा आता याला 7 न भाग जातो का 7 दुनी 14, 7 1 7, 6 उरले 7 नम 63, 7 5 35, 7 1 7, 7 1 7, 4 उरले 7 सखम 42 म्हणजे सगळ्यांना 7 न भाग पूर्ण जात आहे. मग आपण खालची पण एक पर्यायामधली संख्या पाहूया ती 7ची कसोटी आहे का पाहू.
आता मला सांगा, शून्याला जर 2 न गुणलं तर बेशून्य शून्य, म्हणजे 145 येते. 145 ला 7 न भाग जातो का? 7 दुनी 14 नाही जात. आता इथं 5 ला जर 2 न गुणलं, 5 दुनी 10 येतात या ठिकाणी. आणि हे 10 234 मधून जर 10 काढले तर किती येतात? 224 येतात. 224 ला 7 न भाग जातो का? 7 त्रिक 21, 7 दुनी 14 जातो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. 14, 22 आणि 46. तर आपल्याला या गटाशी जुळणारं पद शोधायचं आहे. पाहू याच्यामध्ये काय दडलं ते. तर हे पहा, इकडं 7 न जर आपण 2च्या पटीत गेलो तर ही संख्या येते 7 दुनी 14. 11 न आपण 2च्या पटीत जर गेलं तर 22 येते. आणि 13 न जर आपण 2च्या पटीत या ठिकाणी गेलो तर 46 येते. आता ही 7 ही संख्या, 11 ही संख्या आणि ही 13, तर सॉरी या ठिकाणी 13 दुनी नाही तर 23 दुनी 46, म्हणजे 23 ही या ठिकाणी 7 ही मूळ संख्या आहे, 11 ही मूळ संख्या आहे आणि 23 ही मूळ संख्या आहे. तर पर्यायामध्ये आपण पाहू की ती कुणाच्या तरी 2च्या पटीत आहे आणि ती संख्या मूळ संख्या आहे का ते पाहूया आपण. या ठिकाणी बघा 17 दुनी 34, 17 ही मूळ संख्या आहे म्हणून 34 या ठिकाणी येतं. पण हे 9 दुनी 18, 9 ही मूळ संख्या आहे का? नाही. 42 कुणाच्या पडत आहेत का? 21 दुनी 42, 21 ही मूळ आहे का? नाही. 15 दुनी 30, 15 ही मूळ आहे का? नाही. पण 17 दुनी 34 केल्यानंतर 17 हे मूळ संख्या आहे म्हणून ह्या गटाशी हे 34 पद जुळतं. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे.